चला मनीष सरोद यावं स्कोरिंगसाठी यायचं आहे. मनीषजी या आपण यायचं आहे. हा नक्कीच. चला मनीषची जागा भरून काढण्यासाठी मनीषला विनंती असते यायचं आहे. अगदी धावत यायचं आहे आणि पळत पळत बसायचं आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. एका बाजूला कोंडी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये असेल करंजा. 3 ओव्हरची मॅच मध्ये खेळली जाईल. माझ्यासोबत जोडले गेले पप्पू सूर्यराव सर आहेत. समोर मात्र पाहायला बोलतोय मुख्य अंपायर्स निकम सर. चला एका बाजूला काल भैरव कोंडी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कट्टा ग्रुप करंजा. गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळी डीप केला. आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र पहिला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ही मॅच मात्र अगदी महत्वाच्या 2 टीमसाठी. काटे की टक्कर काटे का मुकाबला होणार नक्कीच. गोलंदाज यावेळी चप्पल झाला फ्रंट फुट आला मात्र टॅपिंग पाहायला मिळतो ऑन साईडला आला. पंचांचा इशारा ठोकलाय मात्र पहिल्या चौकऱ्या इनिंग्स मधील. चला आमचे सौरभ डीजे कुठे गायब झालेत. उज्ज्वला साऊंड सिस्टीम आवाज क्या बात आहे. व्याडाने चोंड्याचा पत्र स्पर्श नाही. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आमच्यासोबत जोडले गेले स्कोरिंगसाठी बरीच सर होते आणि माझ्यासोबत जोडले गेले आहेत पप्पू सर. क्या बात आहे. स्टेट ड्राईव्ह खेळून काढलाय आहे तिथे फिल्डर्स मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला गेलं. क्या बात आहे. गॅब्रेनची काय सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो यावेळेस. पुढे हेलिकॉप्टर लुक दिला चेंडू जाते मैदानाच्या बाहेर आला मात्र हा चौकार फिनिश. या गाण्यावर मात्र दशरथ पाटील साहेबांनी नक्कीच उत्तर दिलं असतं. सुंदर सॉन्ग होतं. अनुज शिंदे यांचा आवाज तो संख्या पाहायला मिळते बरोबर 8-6 चेंडूच्या फेकीमध्ये. पहिला षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल यावर एक्स्ट्रा ड्राईव्ह खेळून काढलाय बरोबर त्रिशूला समोर मात्र पंचांचे बोट उंच हा होतोय पहिला फलंदाज बाद बॅक द पॅव्हलियन. गेले 8 धावा दिल्या त्यानंतर मग गोलंदाजी ट्रॅकवर उभा आहे जयेश. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला कमीत कमी 40-45 धावसंख्या बनवाव्या लागतील कारण समोर मात्र देखील तेवढा तगडा संघ पाहायला मिळतोय. जयेश राहतो विकेट. 7 टॅपिंग करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एकाच बाजूला दोन्ही खेळाडू धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. हा जल्लोष पाहायला मिळतो काय येणं पंचांचा डिसिजन. पुढे आला तो आउट का नाही. आउट का नाही. आउट का नाही. पण त्याने बाउंड्री मारली असती. बाउंड्री नसती दिली ती. आउट आहे. चला दुसरा फलंदाज बाद. हा जल्लोष मधर फिल्डिंग मध्ये पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण. सुशांत भाईंची रेलचेल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांची नजर घारीसारखी नजर आहे. समोरून कोण पाहुणा येतोय अगदी बारीक नजरेने मात्र लक्ष असतोय. त्या सर्व पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान करणं हे कुणाकडून शिकावं ते या स्पर्धेचे आयोजक बाई सुशांतजी तांडेल.
वेलकम स्वागत आहे. मान्यवरांची बांधले गेले 3 दिवस पाहायला बिलाले गेले. तर नॉस्टॅक नवीन फलंदाज पाहायला मिळतो हार्दिक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. डावखुरा फलंदाज क्या बात आहे. ट्रॅपिंग केलं ऑन साईडला. चेंडू जाते बॉर्डरच्या बाहेर. मिळलेल्या चेंडूवरून 4 धावा चौकार आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पाहतो आपण 2-12. 2-12 दुसऱ्या शतक मध्ये प्रगतीपथावर आहे. आणखी एक शेवटचं अगोदर षटक असेल त्यामध्ये किती रन्स येतील 2-12चं समीकरण आहे. डावखुरा फलंदाज समोर प्रथमेश क्या बात. यावर एक सुंदर चेंडू फेकला गेला. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाही. फुटबॉलचा वापर देखील केला होता. मात्र सुंदर चेंडू फेकला गेला. मात्र गोलंदाज जयेश यानं स्विच करण्याचा प्रयत्न आहे तिथे. मात्र क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन मध्ये धाव आहे तिथे. हा जल्लोष मध्ये पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की चौकार जाणार. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो. परेश जयेश जखडून ठेवलं फलंदाजाला. कोणते संधी देत आहे पप्पू सर. हा देखील सुंदर बॉल्स. ही मात्र एक चोरटे धाव पळून काढली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहतो आपण 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मध्ये आल्या 13 धावा. आता उर्वरित मध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये आणखी जर 13 धावसंख्या आल्या 13 किंवा 15 तर एक चांगला फायटिंग स्कोर मात्र होऊ शकतोय. कारण समोर देखील चांगला एक ताकदवर देखील संघ पाहायला मिळतोय. आता थोडीशी चर्चा कोणाकडे चेंडू सोपवायचा तिसऱ्या षटकासाठी. आता कोण येणार शतक क्रमांक 3 मात्र फेकण्यासाठी. गॅब्रेन गेले बऱ्याच अंडरआर्म स्पर्धेमध्ये ज्यांना आपण पाहतो ऑलराऊंड ज्याला ओळखला जातोय तोच होता गॅब्रेन. आजूबाजूला आमचे प्रशांत माले सर फेरफटका मारताना काय सुंदर आखणी केली या विकेटची. 51 वर्ष ज्यांनी क्रिकेटवर ज्यांना आपण पाहतो वयाच्या 18व्या वर्षी नियमांचा बेताज बादशाह असं जर सरांनं म्हटलं तर वावगो नाही. मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी यशस्वी केल्या आणि आज 3 दिवस दिले या स्पर्धेसाठी त्यांचं अगदी मनस्वी वेलकम. पहिल्या रजनीचे अन्नदाते प्रशांत माळी सर सोबत. पहिलाच बॉल गॅब्रेनचा ऑन द विकेट. क्या बात. हेलिकॉप्टर लुक दिला. अतिथी कक्षालाही बाणवंदना पाहायला मिळतोय. निकम सरांचा इशारा आला. एक सुंदर असा चौकार. दोन 17 धावसंख्या पाहायला मिळतो. पहिलाच बॉल फेकला गेला. आला मात्र चौकार गॅब्रेनच्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडू 5 असतील धावसंख्या किती रन्स मात्र बनवणं गरजेचं आहे. प्रथमेश चप्पल झाला. जागा बनवली. स्लॉट मध्ये आलाय चेंडू. पाठवला प्लॉट मध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. दोन बाद 21 त्या 21 मध्ये धावसंख्या 20 मात्र आहे. प्रथमेश ज्याच्या बॅट मधून आले मात्र 5 चौकार आणि 1 मात्र सिंगल. 5 चौकार 1 सिंगल ने खेळते. वैयक्तिक 21 धावसंख्येवर स्वतः सलामीवीर मात्र प्रथमेश आहे. गॅब्रेन उजवताचा गोलंदाज क्या बात. अतिशय ताकदीने मात्र खेळू काढला हा फटका. स्वतः गॅब्रेनने चेंडू अडवला गेला स्वतःच्या फावलत्रेमध्ये आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिले मात्र 2 चौकार लगावले गेले. त्यानंतर मात्र तिसरा आला डॉट चेंडू. गॅब्रेन टू प्रथमेश. 3 ओव्हरची मॅच देखील महत्वाची आहे.
या चौकार. त्याच्यामध्ये गॅब्रनने खांद्याला चेंडू टॉस केला, रिलीज केला, थोडा प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. अगदी त्याच्याहून वेगाने मग प्रथमेशने जो फटका सरळ खेळून काढला स्टेट ड्राईव्ह मध्ये आणि आला हा देखील चौकार. या 4 चेंडू मध्ये मात्र 4 मध्ये आले 3 चौकार 1 डॉट. गॅब्रेन क्या बात आहे, सुंदर क्षेत्ररक्षण परंतु बी सोडतोय. 2 फिल्डरच्या मधोमध अगदी चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र एक पुन्हा सुंदरसा एक चौकार पाहायला मिळतोय. यस, लेट्स गो. अंतिम चेंडू असेल या इनिंग्स मधील. गॅब्रेनचा धावसंख्या आहे 29, 2 बाद. संघाचे 29 धावसंख्या. यस, पंचाचा डेड बॉलचा इशारा येतोय. थोडा बॉलिंग मार्क चुकला होता. संघाचे 29 आणि प्रथमेश 29. ही खासियत आहे या सामन्याचे वैशिष्ट्य असेल. अंतिम चेंडू एक्स्ट्रा थोडा बाहेर झाला, स्विंग झाला चेंडू बऱ्यापेक्षा. पंचाने हेर लावले, सांगितलं की हा देखील अतिरिक्त रन्स आहे. धावसंख्या 30. क्या बात आहे, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता पण ते एकच धाव. निकम तर 1 की 2 रन्स. यस, चर्चा करा आपण करायची आहे शेवटच्या बॉलवरची. चला, प्रितेश पाटील, हिमांशु निकमचा चर्चा करताना आपण पाहतो शेवटच्या चेंडू काय नेमकं घडलं, किती रन्स आल्या, 1 या 2. चला प्रशांत माळी सर या आता. आपण पाहूया DRS स्क्रीनवर. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. चला 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्याला बाद. एकंदरीत धावसंख्या 30 आणि 2 32 आणि बरोबर 18 चेंडू मध्ये बनवायचे पप्पूचा 33 धावा. या सिच्युएशन मध्ये चेंडू प्ले मध्ये होता. जेव्हा विकेटकीपरने आउट करायचा प्रयत्न केला त्यावेळेस स्टंपाला लागून चेंडू पॉइंटला गेला आणि फलंदाज धावले. परत नॉनस्ट्रायकर एंडला चेंडू फेकला गेला, त्याच्या हातातून मिस झाला. तोपर्यंत दुसरी धाव झाली आणि तिसऱ्याला तो बाद झाला. म्हणजे चेंडू प्लेमध्ये होता शेवटपर्यंत. डाकी साहेब, जर बघायला गेलं तर 32 धावा कट्टा ग्रुप करंजाने काढल्या आणि या 32च्या 32 धावा प्रथमेशच्याच बॅटीमधून आलेल्या आहेत. 18 चेंडू 32 धावा कट्टा ग्रुपने काढले तर 32च्या 32 धावा त्यांनीच मारलेल्या आहेत आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते कोंडी संघापुढे. सर, या कोंडी संघाचा परेश हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि भरपूर वर्षाचा अनुभव देखील त्या परेश जवळ आहे.
त्या अनुभवाच्या जोरावर 33 धावा सहजरित्या तो चेस करू शकतो. मात्र परीसचा जर विकेट कट्टा ग्रुपने काढला तर निश्चितच हा सामना देखील रोमांचक होणार आहे. म्हणजे आता पप्पू सर फोकस असेल तर परेशच्या विकेटकडे मात्र लवकर कसा बाद करता येईल आता गेम प्लॅनिंग मात्र करणं देखील गरजेचं आहे. तो सुद्धा एक चिकाटी प्लेअर आहे. ज्याप्रमाणे आपल्या इंडिया क्रिकेटमध्ये राहुल द्रविड होता त्याच प्रकारचा हा खेळाडू आहे परेश कोंडी संघाचा. Not out! आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. परेशला चेंडू समजलं नाही. अपील केली होती मात्र उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता या अपील मध्ये. आणि अवांतर चेंडू टाकलेला. अवांतर धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. साईराज यांनी पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकला होता. परेशला काही समजलं नव्हता. मात्र त्यानंतर अवांतर धावसंख्या दिलेली आहे. परेश म्हणजे एक तंत्रशुद्ध मात्र फलंदाज आहे. राऊंड द विकेट्स. क्या बात आहे. ताकदीचा फटका लॉगर क्षेत्र क्लिअर केलं आणि पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. हा आला एक पहिला चौकार या इनिंग्स मधील. तर साई पहिलं षटक चालू आहे. आणि अवांतर चेंडूवर 5 धावा. वाईट टाकलेला आणि पंजा मिळालेला आहे. 5 धावा आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या डायरेक्ट दुहेरी अंकात प्रवेश करतोय. धावसंख्या झालेली ती 10. आणि या चेंडूवर देखील मारलेला फटका 4 धावांसाठी. 4 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली ती 14. चौदा धावा झालेल्या आहेत फलकावर. अतिशय खराब गोलंदाजी करताना दिसतो साईराज. आपल्या संघासाठी आधीच धावांची कमतरता होती आणि त्याच्यामध्ये अवांतर धावा टाकून 2 चेंडू 2 सत्ते मारलेले आहेत. ते कोंडी संघाने 2 चेंडू टाकून दिले. 14 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि हा चेंडू देखील अवांतर टाकलेला आहे. आणि अवांतर चेंडू. नाही रे. 3 चेंडू 16 धावा. बालेगावचे उद्योजक सागरजी माळी, एक युवा तडफदार नेतृत्व सागर शेठ माळी सध्या कक्षेमध्ये बसलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान सागर शेठ माळी यांचं राहिलेलं आहे. आणि 4 धावांसाठी मारलेला फटका. 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 20 धावा झालेल्या. ती जी बाईक दिसते सिरीज साठी. 13 चेंडू 13 धावा. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र यश मिळालेलं आहे साईला.
पप्पू सर जर पहिल्या जर षटकामध्ये जर 20 धावसा घ्या आल्यास आपण पाहतो स्कोअरबोर्डवर. खरं तर एकाच वेळी जर परेश आता शेवटपर्यंत 2 ओव्हर्समध्ये मॅच देखील फिनिश झाली असती. नक्कीच खेळ आहे सर, काय भरोसा, एक ओव्हर मिडन सुद्धा टाकू शकतात. नक्कीच आता 12 चेंडू आणि 12 मध्ये बरोबरच्या तब्बल तुम्हाला 13 धावा. आता चांगली मात्र गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो, जवळजवळ गोलंदाजानं 8 धावा एक्स्ट्रा दिल्या आहेत. चेंज ऑफ पेस येणार मात्र नवीन गोलंदाज बंटी. तर मैदानामध्ये पाहायला मिळतो नवीन फलंदाज ओमकार. एका बाजूला ओमकार असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो देवेंद्र सलामीवीर आहे. वॉन्डॉसचा बॅट्समन ओमकारचं आगमन. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. माझ्यासोबत जोडले गेले पप्पू सर. एक मराठीचा गोड आवाज, जिथे कमी तिथे अभि. गेले 3 दिवस हजेरी लावली गेली. हे प्रेम आहे सुशांत बाईवर पप्पू सरांचं. वेलकम, स्वागत आहे. गोलंदाज बंटी. बंटीचा पहिलाच बॉल आउट द विकेट. क्या बात आहे. चेंडू खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेने मात्र चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. आला निकम सरांचा इशारा, हा आला चौकार. काही होऊ दे, मॅच जिंकायचीच आहे या उद्देशाने खेळत असणारे खेळाडू. मॅच सामना मात्र एकतर्फी झालेला आहे. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 8 धावा. नऊ चेंडू 7 धावा. दोन्ही संघ हे ताकदीचे संघ आहेत. नेहमीच फायनलला एकमेकांसमोर येत असतात. 9 चेंडू 7 धावा. आणि फलंदाज मात्र बाद होतोय आता. आता मात्र 8 चेंडू 7 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. 2 चेंडूवर 2 विकेट आलेले आहेत. 7 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकात जर 8 धावा अवांतर आल्या नसत्या तर आता सामन्याला अजून रंगत आली असती. पप्पू सर, असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये मॅच फिनिश होऊ शकतोय, परंतु बंटीने काय सुंदर गोलंदाजी केली. मात्र बॅक टू बॅक जवळजवळ 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेला या बंटी गोलंदाजानं. आता स्ट्राईकला पाहतो आपण नवीन फलंदाज गॅब्रेन. जेव्हा गरज असते तेव्हाच निश्चितच खंबीरपणे आपल्या संघासाठी उभा असतो तो बंटी. आणि अवांतर चेंडू टाकलेला. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावा. आणि आता सुद्धा फलंदाज बाद होतोय. अतिशय सुंदर असं षटक टाकलेलं आहे बंटी यांनी. आता 6 चेंडू 6 धावा. सर क्रिकेट आहे असं वाटत होतं 1 षटक आणि 2-3 चेंडूतच मॅच फिनिश होईल म्हणून.
मात्र ज्या ज्यावेळी संकट येतो संघावर त्या त्यावेळी संकट मोचक म्हणून बंटीने नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. आता पप्पू सर अनुराग आहे मैदानामध्ये, संघ हे अडचणीमध्ये 6 मध्ये बनवायच्यात तुम्हाला 6 धावा. आता काय घडणार, कोण जिंकणार कोण हरणार? जिंकणारा जिंकत नसतो, हरणारा हरत नसतो, जिंकतो तो आणि फक्त क्रिकेट. परंतु आता जबाबदारी असेल, प्रेशर असेल, आता यावेळेस तुम्हाला खरं तर बेरत करणं गरजेचं आहे. बॉलिंग टीमला जर सामना कमबॅक करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग टीमला सामना कमबॅक करायचा असेल तर मग तुम्हाला धावा काढाव्या नक्कीच लागतील. फाय क्रमांकाचा जर्सी परिधान केला गोलंदाज अक्षय. अक्षयला काय मंत्र दिलाय मोहितनी, काय सांगितलं आहे, अशा प्रकारे गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. 6 चेंडू 6 मध्ये 6 धावांची आवश्यकता. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे मॅच मध्ये, रंगतदार मॅच राहून द विकेट. पप्पू सर अक्षयच्या मध्ये सुद्धा ती कॅपॅसिटी आहे की मॅच टर्न करू शकतो, मात्र फलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. आणि मोहितच्या इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि 4 धावा जात आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पप्पू सर दुष्काळात 13 बहिरे एकदा धावसंख्या कमी आणत तर मात्र विकेट कंपनी 22 आला चौकार. आता धावा कमी आणि चेंडू जास्त. 5 चेंडू आणि 2 धावा. चला, अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता अक्षयनी, मात्र यष्टीरक्षकांनी गच्चाळ क्षेत्ररक्षण केलं आणि 4 धावांसाठी चेंडू गेलेला आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. पप्पू सर पहिला ज्या बॉल फेकला गेला आणि जर तो चुकून चौकार जर गेला नसता तर आता मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर नक्कीच आली असती. नक्कीच सर, कट्टा ग्रुप हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. ज्या वेळी कमी स्कोर असतो ना त्या वेळी मात्र मॅच शेवटच्या बॉलवर पाहायला मिळतोय. आता मात्र अक्षय काय चमत्कार करतोय काय बघूया, मेडन वर टाकतोय का? जर कदाचित आता जर 2 चेंडू डॉट निघाले तर आणखी मॅच मध्ये ट्विस्ट येईल, मॅच मध्ये रंजकता येईल आणि जर याच वर बॉलवर जर एखादी रन्स आली तर मग सामना फिनिश नक्कीच होईल. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. 4 चेंडू आणि 2 धावा. अक्षय आणि डॉट चेंडू टाकलेला आहे. बघूया आता मात्र अक्षय रंगत अजून सामन्यामध्ये आणेल काय? नक्कीच 3 बॉल 3 चेंडू 3 मध्ये 2 बनवायचे आहेत आणि कंपल्सरी तुम्हाला चेसिंग बनवायचे आहेत, असं करणं गरजेचं आहे. आता जर हा चेंडू निर्धाव टाकला तर मात्र कोंडी संघावर निश्चितच दबाव पडणार आहे. मी मागाशी सांगितलं अक्षयच्या देखील ती कॅपॅसिटी आहे. जर गचाळ क्षेत्ररक्षण झालं नसतं तर आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता लागली असती. नक्कीच पप्पू सर जर या बॉलवर डिपेंड आहे. एक डॉट गेला तर आणखी प्रेशर आणि जर एखादी धावसंख्या आली सामना देखील फिनिश होऊ शकतोय. अक्षय उजव्या त्याचा गोलंदाज, समोर आहे फलंदाज. हा बॉल काय सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 2 धावा आणि जर पहिल्या इनिंग्स मध्ये मी आता आठवण करून देतो, 2 चौकार जर आला नसता तर मॅच मध्ये अगदी सुंदर रंजकता मात्र आले असते. पप्पू सर सुरुवातीला असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आल्या 21. 2 ओव्हर्स मध्ये मॅच फिनिश होईल, परंतु काय गोलंदाजी केली बंटीने आणि अक्षयने. आता 2 चेंडू आणि 2 धावा.
यावेळी टॅपिंग पाहायला मिळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण केलं पाहायला मिळतोय. एक मध्ये धाव पळून काढली. चल बघूया आता आमचा त्रास दिला जाईल प्रशांत माळी सरांना. एक धाव तर मात्र कंप्लीट काढली, दुसऱ्या धावेला थ्रो केला. काय सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं गेलं. फिल्डिंग टीमचं कौतुक करावं लागेल त्या फिल्डिंगचं. हो हो तेच दिलंय करायला, ते सगळं चेक करणार, सगळ्यांकडे लक्ष ठेवणार. चला चला फलंदाज बाद, एकच सिंगल धाव पकडली जाईल. एक धाव दुसरा धाव येतं. ऍक्च्युअल नियमाप्रमाणे एक बेल स्टँडवर आहे. आणि चेंडू सुद्धा जर save दोन्ही आहे. बेल्स पडल्या असत्या तर त्याला स्टंप उचलायला लागले असते. नाही बाउंड्री पण नाही, सेफ आहे, सेफ आहे, चेक केलेलं आहे. प्रॉब्लेम नाहीये, बाउंड्री बरोबर आहे, सेफ आहे. आणि एकच बेल्स पडली होती. जर दोन बेल्स पडल्या असत्या तर उचलायला लागला असता स्टंप, परंतु फलंदाज धावबाद. चला आता एक चेंडू आणि एक धाव. कोण येणार मात्र नवीन फलंदाज. चला फलंदाज येणार मैदानामध्ये नवीन. एक चेंडू खेळण्यासाठी एका धावेची आवश्यकता. नाव आहे प्रेम. जरा व्हॉलेंटियर्सने आपली जागा घ्या. अतितटीचा सामना आहे, व्हॉलेंटियर्स आपली जागा घ्या. नक्कीच आयोजकांना देखील विनंती आहे, आपण आजूबाजूला आहात ना तिथेच थांबा. हा बॉल देखील मात्र महत्वाचा आहे आणि धाव देखील महत्वाची आहे. चला जिथे प्रेक्षकांची गर्दी आहे ना तिथे प्लीज थांबा तुम्ही. आयोजक संयोजक, एक बॉल एक धाव. पुन्हा हा जल्लोष पाहायला मिळतो टीम मध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. सर काय गोलंदाजी केली अक्षयनी. पहिल्या सुंदर. चेंडूवर गच्चावर क्षेत्ररक्षण असताना 6 चेंडूत 6 धावा असताना चौकार गेला क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. आणि त्यानंतर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. जरा सामना थांबवा. चला आता पप्पू सर अशा सिच्युएशनला फलंदाजाला किंवा गोलंदाजाला देखील आता रोख रक्कम कॅश पर्यंत ठेवणं गरजेचं आहे, परंतु तसं काही नाही. फक्त लक्ष आहे सर्व प्रेक्षकांचं आहे मॅच मध्ये. अक्षर आहे एका बाजूला, अक्षय दुसऱ्या बाजूला पाहतो आपण फलंदाज. एक चेंडू आणि एक धाव. व्हॉलेंटियर्सनी सुद्धा आपली जागा पकडून घ्या. अतितटीचा सामना आहे. क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवर आला हा चौकार आणि संघ खऱ्या अर्थाने विजयी. विजय संघाचं अगदी